तुम्हाला आपल्या चॅनलवरील कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण बघूया कथेचा भाग 2. त्या रात्री घरात विचित्र शांतता होती. भिंतीवरचं घड्याळ टिकटिक करत होतं, पण सायलीच्या मनात मात्र हजारो प्रश्न ओरडत होते. आदित्यने फोन हातात घेतला आणि काही क्षण स्क्रीनकडे बघत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती. सायलीने थरथरत्या आवाजात विचारलं, आता खरं सांगशील की अजून किती खोटं बाकी आहे? आदित्य काही क्षण शांत राहिला. मग हळूच सोफ्यावरती बसला. त्याने डोळे मिटले आणि जणू खूप वर्षांपासून दाबून ठेवलेलं ओझं उतरल्यासारखं बोलायला सुरुवात केली. हो, मृणाल माझ्या आयुष्यात होती, पण ती गोष्ट तू समजतेस तशी नाही. सायली रागाने त्याच्याकडे पाहत होती. आदित्य पुढे म्हणाला, ती माझ्यावर प्रेम करत होती, पण मी तिच्याशी लग्न करणार नव्हतो, कारण मला कळलं होतं की ती एका मोठ्या आर्थिक फसवणुकीत अडकली आहे. तिचे वडील लोकांकडून पैसे उकळायचे. त्यांनी माझं नाव वापरूनही अनेक व्यवहार केले. सायलीला विश्वास बसत नव्हता. आदित्यने कपाटातून एक जुनी फाईल काढली. त्यात बँक स्टेटमेंट्स, कागदपत्र आणि काही रेकॉर्डिंग्स होत्या. त्याने एक ऑडिओ चालू केला. त्या आवाजात मृणालचे वडील कोणाला तरी म्हणत होते, आदित्यचं नाव वापरा, पोलिसांचं लक्ष त्याच्याकडे जाईल. सायली स्तब्ध झाली. मग त्या अपघाताचं काय? तिने विचारलं. आदित्य खोल श्वास घेत म्हणाला, तो अपघात नव्हता, पण खूनही नव्हता. त्याने सांगितलं, त्या रात्री मृणालचे वडील दारूच्या नशेत त्यांच्याशी भांडायला आले होते. पैशांच्या व्यवहारावरून जोरदार वाद झाला. रागाच्या भरात त्यांनी आदित्यला ढकललं, पण स्वतःच रस्त्यावर जाऊन पडले आणि समोरून येणाऱ्या ट्रक खाली गेले. त्या घटनेनंतर मृणालने सगळा दोष आदित्यवर टाकला, कारण तिला वाटत होतं की तिचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होण्याला तोच जबाबदार आहे. मग तो मुलगा? सायलीने डोळ्यात पाणी आणून विचारलं. आदित्य हलकसा हसला. तो मुलगा माझा नाही. त्याने मोबाईलमध्ये एक रिपोर्ट दाखवला. मुलाचा खरा वडील दुसराचा होता, मृणालचा आधीचा पार्टनर, जो तिला सोडून गेला होता. पण समाजाच्या भीतीने आणि पैशांसाठी तिने आदित्यचं नाव वापरलं. सायलीच्या डोळ्यात रागाऐवजी आता वेदना होत्या. मग तू मला आधी का नाही सांगितलं? आदित्य तिच्यासमोर येऊन उभा राहिला. कारण मला भीती होती की तूही माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस. तेवढ्यात दरवाजाची बेल जोरात वाजली. दोघंही दचकले. बाहेर पोलीस उभे होते. सायलीच्या हृदयाची धडधड वाढली. पण पुढच्या क्षणी इन्स्पेक्टर म्हणाले, मृणाल देशमुखला अटक करण्यात आली आहे. तिने सर्व कबूल केले. ब्लॅकमेल, खोटे पुरावे आणि पैशांसाठी केलेलं नाटक. सायलीने आदित्यकडे पाहिलं. पहिल्यांदाच तिच्या मनात संशय हळूहळू विरघळत होता. काही दिवसांनी सगळं शांत झालं. जुनं दुःख मागे पडलं. एका संध्याकाळी पावसात बाल्कनीत उभं राहून सायली चहा पित होती. आदित्य तिच्या शेजारी उभा राहिला. एक संधी अजून देशील? त्याने हळू आवाजात विचारलं. सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग हलकसं हसली. यावेळेस कोणताही लपवलेला फोन नको. आदित्य हसला. आतापासून काहीही लपवणार नाही. बाहेर पाऊस कोसळत होता, पण त्यांच्या आयुष्यातलं वादळ अखेर शांत झालं होतं. प्रेम फक्त एकत्र राहण्यात नसतं, तर कठीण वेळेत एकमेकांवर विश्वास ठेवण्यात असतं. तसंच नात्यात कितीही गैरसमज आले तरी खरं प्रेम शेवटी सत्यासोबत उभं राहतं. विश्वास तुटायला एक क्षण पुरतो, पण तो जपण्यासाठी आयुष्यभर प्रामाणिकपणा लागतो. जे नातं संकटातूनही हात सोडत नाही तेच खरं आणि मजबूत प्रेम असतं. आणि प्रेम सुंदर तेव्हाच वाटतं जेव्हा मनात कोणतीही भीती नसते आणि एकमेकांवर पूर्ण विश्वास असतो. सायली आणि आदित्यने एकमेकांवरती विश्वास ठेवून आपलं नातं हे पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आवडल्यास कथेला लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.